ते बियाणं न उगवल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली, तर बोगस बियाणांच्या विरोधामध्ये प्रलंबित असलेला कायदा पारित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासनही दिलं। शेतीच्या बांधावरून आढावा घेऊन आमदार कैलास पाटील यांच्याशी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी पाहुयात। कळंब धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते धाराशिवच्या कोल्हेगाव या शिवारामध्ये या ठिकाणी शेतीची पाहणी करताना पाहायला मिळतात। हे जे क्षेत्र आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे बियाणं जे आहे ते पेरलेलं होतं, मात्र त्याची उगवण जी आहे ती झालेली नाहीये आणि याच अनुषंगानं आमदार जे आहेत ते थेट या बांधावरती पोहोचलेले आहेत। प्रशासनाला देखील त्यांनी काही सूचना या ठिकाणी पोहोचून केलेल्या आहेत। आपण त्याचे संवाद साधणार आहोत। जरा पाहणी केली आहे, काय नेमकं निदर्शनास आलं? मागच्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अशी माहिती येत होती की आमचं बियाणं उगवून आलं नाही। विशेषतः महाबीज ही महाराष्ट्र शासनाची जी अंगीकृत संस्था आहे, या संस्थेनं दिलेलं ब्रीडरचं फाउंडेशनचं सीड उगवून आलं नाही अशा तक्रारी होत्या। आज प्रत्यक्ष शेतावरून पाणी केली असता त्या तक्रारी तथ्य आढळून आलं। याच माझ्यासमोर या कृषी विभागाचे अधिकारी आहेत, महाबीजचे अधिकारी आहेत, त्यांच्याही लक्षात आलं की या ठिकाणी आपण जे बियाणं दिलं होतं ते उगवून आलं नाही। आता त्या शासन जी त्यांची नियमित प्रचलित पद्धत आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्याचा पंचनामा करेल। पण पंचनामा केल्यानंतर पुढं काय? आजपर्यंत आपण बघतो की दरवर्षी फक्त बोगस बियाण्याच्या तक्रारी येतात, तेवढ्या पुरतं कारवाई म्हणजे त्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली जाते। शेतकऱ्यांना ग्राहक मंचात जायचा सल्ला दिला जातो। महाबीज काय करतं? महाबीज त्यांना दुसरी बॅग देतं, पण बाकीचा जो खर्च असतो पेरणीचा असेल, ते रान परत शेत नीट करण्याचा खर्च असेल, परत त्यांना पाणी द्यावं लागतं किंवा बीज प्रक्रियाचा खर्च, हा खर्च वाढतो आणि उत्पन्नातही घट येते दुबार पेरणी केल्यानंतर। त्यामुळं त्या खर्चाची नुकसान भरपाई शासन देतं का किंवा ते महाबीज देतं का? आणि दुसऱ्या बाजूला काही खाजगी कंपन्या बॅग देतात, तर काही खाजगी कंपन्या काहीच शेतकऱ्यांना रिस्पॉन्स न दिल्यामुळे शेतकऱ्यांना इलाजानं ग्राहक मंचात जावं लागतं। तो पारित करण्याच्या अनुषंगानं विधानसभेत देखील प्रयत्न करू असं आश्वासन जे आहे ते आमदार कैलास पाटील यांनी या ठिकाणी दिलेलं। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।